सनसेट पॉइंट पाहण्यासाठी महाबळेश्वरच कशाला हवं? अहो, गावाकडचा सनसेट बघा, अतिशय लोभसवाना वाटतो. बरोबर आहे ना? चला तर आता आपण आपल्या मेन टॉपिकवर येऊयात. हा आहे विनोद आणि याच्यासोबत आज आपण चाललेलो आहोत एके ठिकाणी. नुकत्याच ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लीड घेऊन ज्या उमेदवार निवडून आलेल्या आहेत त्या म्हणजे सौ अश्विनीताई गणेश चिवटे यांच्या घरी आज आपण चाललेलो आहोत त्यांच्या सत्कारासाठी, त्यांच्या कौतुकासाठी. अर्थातच नेहमीप्रमाणे मुलं मी घरीच ठेवलेले आहेत. घरी म्हणजे राणाला सोबत आणलं होतं, पण पप्पांपाशी ठेवलेलं आहे आणि आम्ही आलो. येताना छान असा बुके घेतला, विनोदने एक सुंदर असा हार घेतला आणि सोबतच तोंड गोड करण्यासाठी पेढे. हे आहे त्यांचं ऑफिस, याच्यावरतीच त्यांचं घर आहे. विनोदचं रोजचं येणं जाणं असतं, त्याच्यामुळे असं काही वेगळं वाटत नव्हतं, घरातलं असल्यासारखं वाटत होतं. आणि गेल्यानंतर थोड्याफार गप्पा मारल्या, थोडाफार नाही बराच वेळ गप्पा मारल्या खरं तर. आणि त्याच्यानंतर मग सत्कार केला. काय होतं ना, अशा पद्धतीचा सत्कार करणं वगैरे म्हणजे आपल्या लेडीजला इतकं अंगवळणी नसतं. माणसांचं सारखं याच गोष्टी चाललेल्या असतात. पण तरी देखील मी पहिल्यांदा असा कोणाचा तरी सत्कार केला आणि खरं सांगू का, खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. ताईंच्या व्यतिरिक्त तिथं त्यांच्या सासूबाई आणि जाऊबाई पण होत्या. आणि हा जो छोटा आहे तो ऋषभ, तो सईच्या वर्गात आहे आणि ते दोघं फ्रेंड आहेत. सईला जेव्हा कळालं ना घरी आल्यावर की मी ऋषभच्या घरी गेलते, तेव्हा ती चिडली माहितीये का, की म्हटली मला का नाही सोबत नेलं. माझे फोटो बिटो काढून झाल्यानंतर आता विनोद आला. विनोदनं सुद्धा फोटो काढले, त्यांचा सत्कार केला. आणि हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आणखीन 10-15 मिनिट आमच्या गप्पांमध्येच वेळ गेला. कारण की मला आता घरी जायचं होतं, अंधार पडत होता आणि बरीचशी कामं सुद्धा होती, ती सुद्धा करायची होती. सईचा कंपॉस मला असं वाटते की या वर्षातला हा तिचा 4था कंपॉस असेल. बिचारी पोरगी कंपॉस टिकवतच नाही. यावेळेस मी तिला माझ्या मनानं आणि मला जसा हवा होता माझ्या पद्धतीचा तसा कंपॉस घेतलेला आहे. आणि तो म्हणजे बघा हा असा पत्र्याचा. खरं सांगू का, हेच कंपॉस टिकतात. ह्याच्या आतलं साहित्य तिला नव्हतं पाहिजे, पण अर्थातच त्याच्यामध्ये येत होतं, त्यामुळे ते घेतलं. आणि आता परत एकदा फुलवाल्यांकडे आले. मला घरी देवपूजेसाठी फुलं मी म्हणजे असं घेत असते, एकदमच घ्यायचे आणि 4-5 दिवस वापरायचे तशा पद्धतीनं. तर देवपूजेसाठी मला फुलं घेतली. राणाला घेण्यासाठी पप्पांकडे आले आणि बसल्या बसल्या ना, काय होतं माहितीये का, मोबाईल तर घेतलाय पण पप्पांना नेमकं माझेच व्हिडिओ काढता येत नाही, कारण की त्यांना सर्च वगैरे असं काही करता येत नाही ना. जे त्यांच्या फीडवरती येईल ते पाहत असतात. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ टाकला होता तो मी त्यांना काढून दिला आणि म्हटलं बघत बसा. मम्मीने तळली होती बॉबी राणासाठी आणि कोण खातंय बघा इकडे. आणि यांच्यासोबत पप्पांनी देखील सुरू केलं. आणि मग काय, मी तरी कशाला कंट्रोल करते, मी पण बसले खात. बॉबी वगैरे खाऊन झाल्यानंतर फायनली घराकडे निघालो. उद्याच्या सांडग्यांसाठी कोथिंबीर घेतली. पुढे गेल्यानंतर राणाला द्राक्ष दिसले, त्याला आवडतात, मग काय हे पण घ्यावे लागले. आणि फायनली एकदाचे आम्ही घराकडे निघालो.